नमस्कार मुलांनो. तर पहा मुलांनो, आपण चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहे लेसन नंबर 19 जो पाठ आहे आपला चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म, त्यामध्ये हा पाठ जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आता आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत. चला मग मुलांनो, रेडी आहात सरावासाठी? सरावामध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्याचे जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपल्याला इथे द्यायचे आहेत. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे चुंबकाची खरी कसोटी डॅश असते. तर चुंबकाची जी खरी कसोटी आहे ती कशी असते? ती प्रतिकर्षण असते की आकर्षण असते? अगदी बरोबर, ती काय असते की प्रतिकर्षण असते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत. तर डॅश पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व कमी क्षमतेचे असते. कुठले कमी क्षमतेचं असते आपल्याला ते विचारलेले आहे. आणि ऑप्शन देखील विचारलेला आहे की द्विस्पर्शी जे चुंबकत्व आहे ते कमी स्पर्शाचे असते की एकस्पर्शी चुंबकत्व आहे ते कमी स्पर्शाचे असते. अगदी बरोबर, काय आहे तर एकस्पर्शी जे आहे हे चुंबकत्व कसे असते तर कमी स्पर्शाचे असते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांच्यापासून बनलेल्या संमिश्रास डॅश असे म्हणतात. आणि ऑप्शन आपल्याला दोन दिलेले आहेत, अल्निको आणि निपर्मॅक. काय दिलेले आहे? अल्निको आणि निपर्मॅक. मग आपलं हा राईट आन्सर आहे अल्निको. हे आपलं काय आहे? राईट आन्सर आहे. आपल्याला जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो काय आहे? डॅश हाच एक मोठा चुंबक आहे. डॅश हाच एक मोठा चुंबक आहे. तर तो सूर्य आहे की पृथ्वी आहे? अगदी बरोबर, कुठला आहे तर ते चुंबक पृथ्वी हेच काय आहे तर आपला एक मोठा चुंबक आहे. त्यानंतर बघा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो विचारलेला आहे चुंबकीय बलरेषा जेथे एकवटतात तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता डॅश असते. ती कशी असते पहा? जास्त असते की कमी असते? साहजिकच आहे, बरोबर आहे की जास्त असते. बघा, चुंबकीय बलरेषा जेथे एकवटतात तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ती कशी असते तर जास्त असते. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की धातुशोधक यंत्राचे कार्य डॅशवर आधारित आहे. ते कशावर आधारित आहे पहा? चुंबकीय वेधन क्षमता की विद्युत चुंबक? अगदी बरोबर, कशावर आधारित आहे तर विद्युत चुंबक यावर आधारित आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की चुंबकीय बलरेषांची कल्पना डॅश या शास्त्रज्ञाने मांडली. कुठल्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे चुंबकीय बलरेषेची कल्पना? आणि ऑप्शन दोन आहेत आपल्याकडे, मायकेल फॅरेडे आणि विल्यम गिल्बर्ट. कोणी मांडलेले आहे? अगदी बरोबर, मायकेल फॅरेडे यांनी काय केलेलं आहे तर या चुंबकीय ज्या बलरेषांनी ही जी कल्पना आहे ती मायकेल फॅरेडे यांनी मांडलेली आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की चुंबकाचा दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या डॅश ध्रुवाकडे आकर्षित होतो. कुठे आकर्षित होतो पहा? दक्षिण की उत्तर? अगदी बरोबर, काय आहे? उत्तर. हे आपलं अगदी बरोबर आलेला ऑप्शन आहे. पहा मुलांना, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की मुक्तपणे टांगलेला चुंबक डॅश दिशेत स्थिर राहतो. आणि ऑप्शन आपले आहेत दक्षिण उत्तर की उत्तर दक्षिण? दक्षिण उत्तर दिशेमध्ये काय होतो तर मुक्तपणे टांगलेला चुंबक हा कसा असतो तर स्थिर असतो. पहा मुलांना, आपला जो लेसन आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म याचा अभ्यास आपला करून झालेला आहे, तसेच त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर त्यावर आधारित काही खेळ सुद्धा घेणार आहोत जेणेकरून हा लेसन आपल्याला समजेल. पहा मुलांना, आता इथे काही खेळ दिलेले आहे. यापैकी एक खेळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा लेसन जो आहे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, इथे आपण गिटार हा जो खेळ आहे तो आपण घेणार आहोत. जर तुम्ही राईट आन्सर दिलं तरच तुम्हाला गिटार वाजवायला मिळणार आहे. म्हणून बघा मुलांनो, चुंबकीय क्षेत्रात जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची डॅश असते. काय असते पहा? चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. फर्स्ट जे ऑप्शन आहे आपलं ते आहे जास्त तीव्रता, कमी तीव्रता, तीव्रता जवळ जवळ नाहीच, सांगता येत नाही. काय सांगितलेलं आहे पहा मुलांना? चुंबकीय क्षेत्रात जिथे बलरेषा विरळ असतील तिथे कसं असतं तर तिथे कमी तीव्रता असते. हे उत्तर आपलं काय आहे तर बरोबर आहे, कमी तीव्रता. पुढचा प्रश्न देखील आपण अभ्यासणार आहोत. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे मुलांना? मुक्तपणे टांगलेला चुंबक डॅश दिशेतच राहतो. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा, दक्षिण उत्तर आणि उत्तर. सांगा आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, दक्षिण उत्तर. आणि त्याचा कलर आहे ब्लू.
आणि आपला पुढचा प्रश्न जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. धातू शोधक यंत्राचा उपयोग डॅश ठिकाणी होतो. बघा, धातू शोधक यंत्राचा उपयोग कुठे होतो? तो विमानतळावर, सर्व पर्याय योग्य, महत्त्वाचे मंदिरे की बस स्टँड? तर सगळ्या ठिकाणी काय होतं? धातू शोधक यंत्राचा वापर केला जातो. मग आपलं योग्य उत्तर काय येणार आहे? तर सर्व पर्याय हे कसे आहेत? बरोबर आहे. म्हणून सर्व पर्याय बरोबर हे आपलं काय येणार आहे? आन्सर असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय डॅश असे म्हणतात. आणि आपल्याला ऑप्शन 4 दिलेले आहे. पहिलं जे आपलं ऑप्शन आहे ते आहे क्षेत्र, दुसरं आहे बलरेषा, तिसरं आहे ध्रुव आणि चौथं आहे तीव्रता. ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या चुंबकीय डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तर क्षेत्र म्हणतात. म्हणून क्षेत्र हे आपलं योग्य उत्तर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे? औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे चुंबक, औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे चुंबक डॅश या संमिश्रणापासून बनतात. आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पहिलं आहे अल्निको, कोबाल्ट, पितळ आणि लोहपोलाद. मग आपले योग्य आन्सर काय आहे? तर अल्निको हे आपले योग्य आन्सर आहे. आणि आपण आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे मुलांनो? बघा, डॅश ही चुंबकाची खरी कसोटी आहे. तर कुठली खरी कसोटी आहे पहा? आकर्षण, वेधन, चुंबकीय क्षेत्र की प्रतिकर्षण? काय असणार आहे? अगदी बरोबर, प्रतिकर्षण हे काय आहे? तर चुंबकाची खरी कसोटी आहे. कुठलं? प्रतिकर्षण. आणि कलर कुठला आहे? तर येलो आहे. आणि हे आपलं आन्सर बरोबर आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो घेणार आहोत. डॅश पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व अल्पकालीन असते. कुठले अल्पकालीन असते पहा? द्विस्पर्शी, एकस्पर्शी, कायमचे आणि विद्युत धारेने. तर काय येईल? अगदी बरोबर, एकस्पर्शी जे पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व असते ते कसे असते? तर ते अल्पकालीन असते. म्हणून योग्य उत्तर काय आहे? तर एकस्पर्शी आहे. म्हणून आपलं एकस्पर्शी हे उत्तर अगदी बरोबर आहे. जो पुढचा आपला प्रश्न आहे मुलांना तो आपण पाहणार आहोत की डॅशमधून चुंबकीय क्षेत्र आरपार जाऊ शकत नाही. आणि बघा, आपले जे ऑप्शन आहेत ते असे आहेत: पुठ्ठा, पाणी, सर्व पर्याय बरोबर आणि प्लास्टिक बाटली. तर आपलं योग्य आन्सर काय आहे? सर्व पर्याय बरोबर. कारण सगळ्यामधून काय होतं की चुंबकीय क्षेत्र हे आरपार जाऊ शकत नाही. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणता गुणधर्म चुंबकीय बलरेषांच्या गुणधर्मापैकी नाही? आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. जो आपला पहिला ऑप्शन आहे तो आहे यापेक्षा वेगळे उत्तर, तसेच त्या एकमेकांना दूर ढकलतात. दुसरा ऑप्शन आहे आपला त्या एकमेकांना छेदत नाहीत, त्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या असतात. तर काय असणार आहे आपलं योग्य उत्तर? पहिलं जे आहे ते यापेक्षा वेगळे उत्तर असणार आहे. म्हणून आपलं हे अगदी राईट आन्सर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे? चुंबकाच्या दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक डॅश असला पाहिजे. आणि ऑप्शन आहेत दक्षिण, दक्षिणोत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. पहा मुलांनो, पुन्हा प्रश्न बघा. चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक डॅश असला पाहिजे. काय येणार आहे? अगदी बरोबर, उत्तर ध्रुव हे काय आहे? तर आपली योग्य आन्सर आलेला आहे. तर पहा मुलांनो, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण चुंबकाचे जे गुणधर्म आहे हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्यावर चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपण काय करणार आहोत? तर परीक्षा देखील घेणार आहोत. बघा, चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहेत त्यावर ते जे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत. बघा, आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे विचारले जातील आणि त्याचे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक डॅश असला पाहिजे. आणि येथे आपल्याला सांगितलेलं आहे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. बघा, दक्षिण, दक्षिणोत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. मग आपले योग्य ऑप्शन काय येणार आहे? पहा मुलांना, चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक डॅश असला पाहिजे. काय असणार आहे? अगदी बरोबर, उत्तर ध्रुव हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि पहा, आपलं जे पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला असा विचारलेला आहे की मुक्तपणे टांगलेलं चुंबक डॅश दिशेतच स्थिर राहतो.
कुठल्या दिशेत पहा, दक्षिण उत्तरच, दक्षिण उत्तर की उत्तर? काय आहे आपला योग्य आन्सर? अगदी बरोबर, दक्षिण उत्तर हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे चुंबक डॅश या संमिश्रापासून बनतात. तर कशापासून बनतात पहा, अल्निको, कोबाल्ट, पितळ, लोहपोलाद. कशापासून बनवले जातात? अगदी बरोबर, अल्निको यापासून बनवले जाते. आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? क्षेत्र म्हणतात, बलरेषा म्हणतात, ध्रुव म्हणतात की तीव्रता म्हणतात? अगदी बरोबर, काय म्हणतात? तर क्षेत्र असे म्हणतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. तर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की डॅश पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व अल्पकालीन असते. कुठले चुंबकत्व अल्पकालीन असते पाहूया. बघा, द्विस्पर्शी, एकस्पर्शी, कायमचे की विद्युत धारे? अगदी बरोबर, कुठले? तर एकस्पर्शी जे पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व आहे ते कसे असते? अल्पकालीन असते. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत आणि पुढचा प्रश्न बघा काय आहे. डॅशमधून चुंबकीय क्षेत्र आरपार जाऊ शकत नाही. आणि बघा, आपल्याला ऑप्शन देखील 4 दिलेले आहे. पहिलं दिलेलं आहे पुठ्ठा, पाणी, सर्व पर्याय बरोबर, प्लास्टिक, बाटली. या तिघांमधून देखील जे चुंबकत्व आहे ते आरपार जाऊ शकत नाही. म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार आहे की सर्व पर्याय हे कसे आहेत तर बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहा, जो आपला 7वा प्रश्न आहे तो असा आहे, धातू शोधक यंत्राचा उपयोग डॅश ठिकाणी होतो. आणि ऑप्शन बघा काय आहे, विमानतळ, सर्व पर्याय योग्य, महत्त्वाची बंदरे आणि बस स्टँड. तर आपल्याला माहितीच आहे की धातू शोधक यंत्राचा जो वापर आहे तो या सगळ्या ठिकाणी होतो. म्हणूनच आपलं योग्य आन्सर काय येणार आहे तर सर्व पर्याय आपले कसे आहेत? बरोबर आहेत. धातू शोधक यंत्राचा जो वापर आहे तो विमानतळावर होतो, बस स्टँडवर होतो आणि महत्त्वाच्या मंदिरामध्ये सुद्धा होतो. म्हणून आपले काय आहेत तर सगळे ऑप्शन कसे आहेत? बरोबर आहे. म्हणून आपले योग्य उत्तर काय आहे की सर्व पर्याय योग्य आहेत. पुढचा जो ऑप्शन आहे तो देखील आपण पुढचा जो प्रश्न आहे तो देखील आपण पाहणार आहोत. पहा, पुढीलपैकी कोणता गुणधर्म चुंबकीय बलरेषेच्या गुणधर्मांपैकी नाही? आणि ऑप्शन बघा काय आहेत, यापेक्षा वेगळे उत्तर, त्या एकमेकांना दूर ढकलतात, त्या एकमेकांना छेदत नाही, त्या स्प्रिंग सारख्या ताणलेल्या असतात. मग आपले योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, यापेक्षा वेगळे उत्तर हे आपलं काय आहे? राईट ऑप्शन आहे. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की चुंबकीय क्षेत्र जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची काय असते? तर बघा, जास्त तीव्रता असते, कमी तीव्रता असते, तीव्रता जवळजवळ नाहीच आणि सांगता येत नाही. काय असणार आहे आपलं योग्य आन्सर? बघा, चुंबकीय क्षेत्र जेथे बलरेषा विरळ असतील त्या ठिकाणी काय असतं तर कमी तीव्रता असते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅश ही चुंबकाची खरी कसोटी आहे. कुठली कसोटी आहे चुंबकाची? बघा, आकर्षण, वेधन, चुंबकीय क्षेत्र की प्रतिकर्षण? अगदी बरोबर, काय आहे तर डॅश ही चुंबकाची खरी कसोटी आहे, म्हणजे प्रतिकर्षण हे आपलं ऑप्शन जे आहे ते अगदी बरोबर आहे. प्रतिकर्षण ही चुंबकाची काय आहे तर खरी कसोटी आहे. तर पहा मुलांना, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे आपण पाहत होतो आणि त्यामध्ये आपण अभ्यास घेतलेला आहे, सराव घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे आणि परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे जे आहेत त्याचं देखील आपण स्पष्टीकरण इथे घेणार आहोत. पहा मुलांना, काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथे विचारलेले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. तर पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की द्विस्पर्शी चुंबकत्व पद्धतीने वैशिष्ट्य आपल्याला सांगायचे आहे. तर ती काय वैशिष्ट्य आहे पाहूया. या पद्धतीने निर्माण होणारे चुंबकत्व हे एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा कसे आहे तर दीर्घकाळ टिकते. म्हणजे एकस्पर्शी जे चुंबकत्व आहे त्यापेक्षा द्विस्पर्शी जे चुंबकत्व आहे त्याची जी तीव्रता आहे ती कशी आहे? जास्त आहे.
म्हणजेच आपल्याला विचारलेलं द्विस्पर्शी चुंबकत्व पद्धतीचे वैशिष्ट्य जे विचारलेले आहे ती एकस्पर्शीचे जे आपल्याला इथे विचारलेलं आहे की एकस्पर्शी पद्धतीतून निर्माण होणारे जे चुंबक तत्व आहे ते कसं आहे, तर ते कमी विरळतेचं आहे किंवा कमी क्षमतेचं आहे आणि द्विस्पर्शीतून निर्माण झालेलं जे चुंबकत्व आहे ते कसं आहे, तर जास्त तीव्रतेचे आहे, दीर्घकाळ टिकणारे असे आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर आपला जो प्रश्न आहे तो बघा काय आहे, विल्यम गिल्बर्टने चुंबकाविषयी कोणता शोध लावला? विल्यम गिल्बर्ट यांनी कुठला शोध लावलेला आहे ते आपण सांगणार आहोत. पहा, विल्यम गिल्बर्टने असे सांगितले की पृथ्वी हाच काय आहे, तर पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे असे विल्यम गिल्बर्ट यांनी सांगितलेलं आहे. बघा, चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी तर चुंबकीय उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी कसा असतो, तर स्थिर असतो. जी पृथ्वी आहे, जे स्पष्टीकरण करताना आपण तिचं चित्र देखील पाहिलं होतं, तर चुंबकाचा जो दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवापाशी स्थिर असतो आणि चुंबकीय उत्तर ध्रुव जो आहे तो पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापाशी कसा असतो, तर स्थिर असतो. पहा, आता जो आपला तिसरा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत की होका यंत्रातील चुंबक सूची कशी स्थिर असते. तर पाहूया, होका यंत्र एके ठिकाणी ठेवून पाहिल्यास चुंबकत्वाची दक्षिणोत्तर स्थिर होते. चुंबक सूची जी आहे ती कशी होते, दक्षिणोत्तर स्थिर होते. मात्र जमिनीला समांतर न राहता थोडा कोन करून ती उभी राहते. काय विचारलेलं आहे पहा, होका यंत्रातील चुंबक सूची कशी स्थिर होते. तर होका यंत्रातील जी चुंबक सूची आहे ती कशी स्थिर होते, तर होका यंत्र एके ठिकाणी ठेवून पाहिल्यास, होका यंत्र जे आहे ते एका ठिकाणी जर आपण स्थिर ठेवलं तर चुंबक सूची दक्षिणोत्तर कशी होते, स्थिर होते. मात्र जमिनीला समांतर न राहता ती कशी असते, तर ती थोडा कोन करून उभी राहते. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे चुंबकीय बल रेषा म्हणजे काय. काय विचारलेलं आहे आपल्याला की चुंबकीय रेषा म्हणजे काय, आणि त्याचं जे आन्सर आहे बघा, चुंबकीय बल रेषा म्हणजे काय, तर चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना चुंबकीय बल रेषा असे म्हणतात. पुन्हा आपण पाहणार आहोत. पहा, चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं, तर चुंबकीय बल रेषा असे म्हटलं जातं. म्हणजेच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दुसऱ्या रेषांना काय म्हटलं जातं, पहा, चुंबक पट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषांना काय म्हटलं जातं, चुंबकीय बल रेषा असे म्हटलं जातं. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे चुंबकीय बल रेषांची कोणतीही 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची आहे. कशाची, तर चुंबकीय बल रेषेची 3 वैशिष्ट्ये. बघा, पहिला जो वैशिष्ट्य आहे ते काय आहे की चुंबकीय बल रेषा एकमेकांना कशा करतात, तर त्या दूर ढकलतात. बघा, चुंबकीय बल रेषा एकमेकांना दूर ढकलतात, हे आहे चुंबकीय बल रेषेचं पहिलं वैशिष्ट्य. आणि चुंबकीय बल रेषेचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते आहे एकमेकांना छेदत नाही. ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या एकमेकांना छेदत नाही. मग बघा, एखाद्या स्प्रिंग सारख्या त्या कशा असतात, ताणलेल्या असतात. स्प्रिंग आपण पाहिलेली आहे जी पेनमध्ये असते, ती जी स्प्रिंग आहे त्या ज्या रेषा आपण त्याच्यामध्ये बघतो त्या एकमेकांना चिकटलेल्या असतात का, त्या एकमेकांना अगदी जवळ आलेल्या असतात का, तर नाही. एखाद्या स्प्रिंग सारख्या त्या काय झालेल्या असतात, तर ताणलेल्या दिसून येतात. तर हे झाले चुंबकीय बल रेषेचे 3 वैशिष्ट्ये. पुन्हा एकदा पाहूया. पहिलं जे वैशिष्ट्य आहे चुंबकीय बल रेषा एकमेकांना दूर ढकलतात. तिसरं जे आहे एकमेकांना त्या छेदत नाहीत. चुंबकीय बल रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना छेदत नाहीत. आणि तिसरं आहे एखाद्या स्प्रिंग सारख्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या ताणल्या जातात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत की कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या 2 पद्धती आपल्याला इथे सांगायचं आहे. कुठला, तर कृत्रिम चुंबक तयार करायचं आहे आणि त्याच्यात 2 ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला इथे स्पष्ट करायच्या आहेत. तर पाहूया, ज्या 2 पद्धती आहेत त्या काय आहेत, तर एकस्पर्शी पद्धती आणि द्विस्पर्शी पद्धती ह्या काय आहेत, तर 2 पद्धती आहेत. काय करण्याच्या, तर
कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या आपल्याला 2 पद्धती विचारलेल्या आहेत आणि त्यातली पहिली पद्धत जी आहे ती आहे एकस्पर्शी पद्धती आणि दुसरी आहे द्विस्पर्शी पद्धती. आपल्याला माहित आहे एकस्पर्शी पद्धतीची जी तीव्रता असते, जी क्षमता असते ती कशी असते तर द्विस्पर्शी पद्धतीपेक्षा कमी असते आणि द्विस्पर्शी पद्धतीची जी क्षमता आहे ती एकस्पर्शी पद्धतीपेक्षा जास्त तीव्रतेने ती कार्य करत असते. तर ह्या काय झाल्या कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या 2 पद्धती. कुठल्या? एकस्पर्शी पद्धती आणि द्विस्पर्शी पद्धती. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो. आता इथे विद्युत चुंबक तयार करायचं आहे, मग त्यासाठी लागणारे पदार्थ कुठले आहेत तर पहा लोह, कोबाल्ट, निकेल यांच्या संमिश्रणापासून निपरमॅग व अल्निको यासारखे चुंबकीय संमिश्रांचा उपयोग करता येतो. काय विचारलेलं आहे पहा आपल्याला विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाचा उपयोग करता येतो. तर पहिलं जे आहे ते काय आहे लोह, कोबाल्ट, निकेल यांचं संमिश्रण आणि त्यानंतर आहे निपरमॅग व अल्निको यासारखे चुंबकीय संमिश्रांचा उपयोग आपल्याला काय करता येतो तर त्या विद्युत चुंबक तयार करण्यासाठी आपल्याला यांचं संमिश्रण जे आहे यांचं जे मिश्रण आहे ते आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. तर बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी मोजतात. चुंबकीय क्षेत्र आहे त्याची जी तीव्रता आहे ती कशी मोजतात तर कमी मोजतात. तर पहा एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती मोजली जाते. पुन्हा एकदा पाहणार आहोत. पहा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कशी मोजतात तर चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून काय ठरवलं जातं तर त्या ठिकाणी असलेल्या चुंबक क्षेत्राची तीव्रता ही ठरवली जाते. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तर बघा पुढचा जो प्रश्न आहे धातू शोधक यंत्राचे महत्त्वाचे उपयोग आपल्याला सांगायचे आहे. कसले तर धातू शोधक यंत्राचे महत्त्वाचे उपयोग. तर ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर धातू शोधक यंत्राचे महत्त्वाचे जे उपयोग आहेत ते आहेत अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी. धातू शोधक यंत्र आपल्याला माहित आहे ते कशासाठी वापरलं जातं तर अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योगात, भूगर्भशास्त्रामध्ये धातूचे प्रमाण शोधण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो. धातू शोधक यंत्र जे मोठमोठ्या मंदिरांमध्ये देखील काय करतं कार्यरत असतं, तसेच मॉल असो किंवा मोठे शॉप असो तिथे देखील काय होतं तर धातू शोधक यंत्राचा काय केला जातो तर वापर केला जातो. पहा कशासाठी अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी, तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात, तसेच भूगर्भशास्त्रामध्ये धातूचे प्रमाण किती आहे ह्या सगळ्यांचं संशोधन करण्यासाठी धातू शोधक यंत्राचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपलं जे प्रकरण नंबर 19 आहे चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे, तसेच त्यावर खेळ देखील घेतलेला आहे आणि परीक्षा देखील घेतलेली आहे. तसेच काही प्रश्न उत्तरे जे आहे त्यांचं देखील आपण स्पष्टीकरण इथे घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला आपले जे प्रकरण आहे 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेलच. तर लवकरच आपण एका नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.